यवतमाळच्या जंगल परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणींनी गेल्या महिनाभर सगळ्यांनाच गोंगारा दिलाय, पण अखेर तिचा ठावठिकाणा लागलाय। त्यामुळे हवेत तीर मारणाऱ्या वनविभागाला नरभक्षक वाघीण हाती लागण्याची आशा आता निर्माण झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावच्या जंगलातले हे ठसे वाघिणीच्या शोधात जंगल पिंजून काढणारा वनविभागासाठी एक आशेचा किरण आहे। 13 जणांचा घास घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिल्यापासून वनविभाग T1 वाघिणीच्या मागावर आहे। एक महिना जंग पछाडूनही निराशाच हाती लागलेल्या वनविभागासाठी वाघिणीसह 2 बछड्यांच्या पायांचे हे ठसे मोठी आनंद वार्ता आहे। कक्षा क्रमांक 656 मध्ये कपचे आणि फिमेलचे पगमार्क्स मिळालेले आहेत, तर त्याच्यानुसार त्या भागात ते असण्याची शक्यता असल्यामुळे ताबडतोब आम्ही 6 टीम तिथे पाठवण्यात आली। कैमरा ट्रैप में इमेज वगैरह आए हैं, पगमार्क्स भी हैं। अब हम लोग वेरीफाई कर रहे हैं, सुअर डाल रहे हैं केज में, मचान लगा रहे हैं, जितना हमारे से हो सके कोशिश कर रहे हैं जल्द से जल्द हम इसको ट्रैंक्युलाइज करके इस ऑपरेशन को खत्म कर सकें। T1 वाघिणीच्या शोधासाठी राबवलेली मोहीम आजवरची सर्वात वादग्रस्त आणि चर्चित मोहीम ठरली आहे। नरभक्षक T1 वाघिणीला मारण्यासाठी शिकारी शहाफत अली खानला बोलावण्यात आलं। शहाफत अली खाननं महिला वन अधिकाऱ्याला रात्री हॉटेलवर बोलवल्यानं वाद निर्माण झाला। शहाफत अली खानला त्यामुळे जंगलातून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले। वादग्रस्त शिकाऱ्याला पुन्हा मोहिमेत सामील करून घेण्याची वन अधिकाऱ्यांवर नामुष्की आली। वाघिणीच्या शोधासाठी 2 हत्तींना आणण्यात आलं। पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर वाघिणीच्या शोधासाठी इटालियन केनकोर्सो जातीच्या 2 कुत्र्यांचं पथक आलं। कार्लस आणि बस्टर हे 2 श्वान खास दिल्लीहून यवतमाळच्या जंगलात दाखल झाले। इतकं सगळं करूनही वाघिणीचा काही थांग पत्ता लागेना। त्यामुळे हतबल झालेल्या वनविभागाच्या मोहिमेला नरभक्षक वाघिणीच्या पायांचे हे नुसते ठसेही नवं बळ देणारे ठरलेत। प्रवीण मोधोळकर, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ। हुबळीमध्ये फुलांचं वार्षिक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। यावेळी वेगवेगळ्या फुलझाडांच्या असंख्य प्रजाती ठेवण्यात आल्या होत्या। शेकडो रंगांची फुलं इथे लक्ष वेधून घेत होते, तर फुलांपासून वेगवेगळे आकारही साकारण्यात आले होते।